हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर खूपच खतरनाक असा आजचा भाग दाखवलेला आहे. त्यांनी अर्जुनला खूप मारहाण केलेली आहे. अर्जुन मानसीपर्यंत पोहोचलेला आहे आणि खूप दिवस झाले हा रोजच प्रोमो येत होता या भागाचा. तो भाग आज दाखवलेला आहे. खूप छान भाग दाखवलेला आहे. हे म्हणजे इकडे पहिल्यांदा सायली आतमध्ये येते आणि सगळ्यांना सांगत असते, म्हणजे प्रतिमा आत्या आणि कल्पनाताई बसलेले असतात. ते सांगते की अर्जुनला सायली सांगत असते की मानसी भेटली आहे असं सांगत असते. आणि मग कल्पनाताई म्हणतात, अरे वा, खूपच आनंदाची बातमी आहे, म्हणजे अर्जुनला त्या मुली सापडल्या म्हणायच्या तर. तेव्हा सायली म्हणते, हो, म्हणजे बाकीच्या मुली अजून सापडल्या नाही आहेत, पण त्यांना मानसी नक्की बघितले, मानसीला एवढं सांगितलं आहे असं सायली सांगत असते आनंदाने. प्रतिमा आत्या म्हणतात, मग बाकीच्या मुलीपर्यंत अर्जुनला पोहोचायला असा कितीसा वेळ लागणार आहे? तेव्हा कल्पनाताई म्हणतात, एकदाचा त्या मुली घरी आल्या ना की तुझी काळजी संपली, मग तू ना आपल्या फक्त तुझ्या बाळाचा विचार करायचा असं म्हणत असतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, तेव्हा श्वेता येते आणि म्हणते, काय सायली ताई, मी सांगितलं होतं ना खोलीत जाऊन आराम कर म्हणून. सायली म्हणते, अगं, आनंदाची बातमी कळली असताना मी आराम कशाला करते आई, मी मधुभाऊंना पण कळवते, घाई कशा. तेव्हा श्वेता म्हणते, घाई कशाला करतेस, मुलींना घरी तर येऊ दे मग कळव ना असं म्हणत असते. आनंदाची बातमी लपवून कशाला ठेवायची असं सायली म्हणते. तेव्हा श्वेता म्हणते, अगं लपवून ठेव असं म्हणत नाही, पण लोक खूप विचित्र आहेत ना, तसं तूच म्हणत होतीस ना की सायलीताई कधी काय करतील काही सांगता येत नाही असं ती श्वेता म्हणत असते. कारण तिला अगोदरच माहीत असतं की मानसीसोबत आणि अर्जुनसोबत काय घडणार आहे ते. आणि मग श्वेता म्हणते, आधी मुलींना घरी येऊ दे मग कळव असं म्हणत असते. आणि मग त्यांच्यात तावडीतून मुलींना सोडून आणून काही सोपं नाही आहे असं श्वेता म्हणत असते. तेव्हा सायली म्हणते, श्वेता, तू अजून यांना ओळखलं नाहीस. एकदा का त्यांना कळालं की ती मानसी कुठे आहे तर त्यांना घरी घेऊन आल्याशिवाय ते राहणार नाहीत. अगं, जीवाची बाजी लावतील ते, पण तिला नक्की घरी घेऊन येतील. त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, खरं आहे अगदी सायली तुझं, पण सायली, तुला अगदी आता फोन करू नकोस हां, त्यानंतरच सरप्राईज देता येईल मधुभाऊंना असं कल्पनाताईसुद्धा म्हणतात. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पना, चल आपण नैवेद्याची तयारी करूयात, आवरून घे असं म्हणत असतात. तेव्हा प्रतिमा आत्या, तेव्हा सायली म्हणते, आई, मी आज पूजा करते आणि नैवेद्यसुद्धा मीच दाखवते असं म्हणत असते. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, मी नैवेद्याची तयारी करून घेते आणि पूजेची सुद्धा तयारी करून घेते असं कल्पनाताईसुद्धा म्हणतात. मग सायली म्हणते, आई, मी आलेच असं म्हणते आणि तिथून वर जाते. आणि मग श्वेता इकडे म्हणत असते, करा करा करा, जो काही आनंद उत्सव साजरा करायचा आहे ना तो करून घ्या, व थोड्याच वेळात कळेल की तुमच्या पदरात नक्की काय पडते ती, मी फक्त मज्जा बघणार असं श्वेता म्हणत असते आणि हसत असते. आणि मग इकडे परत अर्जुनचा थरार दाखवलेला आहे. अर्जुन त्या गाडीत बसलेला असतो आणि मग त्या मानसी असलेल्या त्यांच्या गाडीच्या पाठीमागे, म्हणजे त्या गुंडाच्या गाडीच्या पाठीमागे अर्जुनची गाडी लावलेली असते. तो पाठीमागे चाललेला असतो आणि तो गुंड म्हणतो, चल पटापट घे ना असं म्हणत असतो. आणि मग त्यांना माहीत पण असतं की अर्जुन त्यांचा पाठलाग करत आहे. तो गुंड म्हणतो, अर्जुनची गाडी आपल्या पाठीमागेच येते, त्यांनी आपल्याला पाठलाग सुरू केलेला आहे असं तो गुंड म्हणतो. आणि मग प्रियाला फोन लावतो, हॅलो मॅडम, तो अर्जुन सुभेदारची गाडी आमच्या मागेच आहे, तो आमचा पाठलाग करतोय. तेव्हा प्रिया म्हणते, करू द्या, छान करू द्या, तुमचा पाठलाग करू द्या, नंतर ना स्पीड वाढवा, कळलं? हे बघा, त्याला कळायला हवं की तुम्हाला कळले की तो तुमचा पाठलाग करतोय, मग त्याला चकवा देऊन तिथून कल्टी मारायची, कळलं असं म्हणत असते प्रिया आणि चुटक्या वाजवत असते. पण हे बघा, त्याला कळता कामा नये की आपला हा एक प्लॅनचा भाग आहे असं प्रिया म्हणत असते. आणि तो आपल्या सहज जाळ्यात अडकायला हवा असं म्हणत असते. आणि मग राकेश आणि सचिनसुद्धा तो फोन ऐकत असतात. आणि मग सचिन म्हणतो, तसंच होतंय प्रिया, अर्जुनला कुठली शंका आलेली नाही आणि तो येणारसुद्धा नाही असं राकेश म्हणतो. फक्त थोडा वेळ आल्यानंतर आपला प्लॅन थोडा वेळ
झाला की आपला प्लॅन सक्सेसफुल होणार. प्रिया म्हणते, अर्जुन पाठलाग करतोय ना पाठलाग, असं त्या गुंडांना विचारत असते. आणि मग सगळेजण मागे फिरून बघतात आणि सगळेजण कॉन्फरन्सवरच असतात. आणि तो गुंड पाठीमागे बघतो, अर्जुनची गाडी येत आहे का, आणि म्हणतो हो हो पाठलाग करतोय तो. तेव्हा प्रिया म्हणते, मला कळवत राहा तिथे काय काय होते ते, असं त्या गुंडाला प्रिया म्हणत असते. आणि तुम्हाला कळले ना, समजले का काय करायचं ते नक्की, गाडी फास्ट चालवा असं म्हणत असते. आणि मग आता इन्स्पेक्टर सावंत निघालेले असतात आणि चैतन्यसुद्धा. आणि मग चैतन्य म्हणतो, मी फॉर्मॅलिटी पूर्ण केलेली आहेत. आणि मग ते निघालेले असतात. चैतन्य म्हणतो, अर्जुन गाडी दिसली तेव्हा समोरच आहे माझ्या, दिसली का, असं चैतन्य फोन करून अर्जुनला म्हणत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो समोरच आहे माझ्या, मानसी त्या गाडीमध्येच आहे आणि मी त्या गाडीचा पाठलाग करतोय आणि माझं लाईव्ह लोकेशन आहे ना तुमच्याकडे, असं अर्जुन म्हणत असतो. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो अर्जुन सर, आम्ही पोलीस स्टेशनमधून निघालोच आहोत आणि पोलीस स्टेशनहून निघाल्याबरोबर आम्ही तिथेच येतो, तेव्हा लवकर या, असं अर्जुन म्हणत असतो. आज या लोकांना नक्की पकडता येणार आहे, म्हणजे आपल्याला आम्ही निघालोच असं म्हणत असतात इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य. आणि मग ते तिथून निघून जातात. आणि इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य, आणि मग इकडे पूजेची तयारी सुरू झालेली असते. सायली नैवेद्य दाखवत असते देवाला आणि श्वेता फोनमध्ये असते. आणि श्वेता सगळ्यांना मॅसेज करते, काय अपडेट आहे असा मॅसेज करते. आणि मग प्रतिमा आत्या म्हणतात, देवी आई सगळं सायलीच्या मनासारखं होऊ दे. आणि मग मला तिकडून मॅसेज येतो प्रियाचा, प्लॅन वर्क होतोय प्रियाचा, असा मॅसेज आलेला असतो. अर्जुन आपल्या जाळ्यात ऑलमोस्ट अडकलाय, असं श्वेताला मॅसेज आलेला असतो. आणि ती वाचते आणि हात जोडते देवाला आणि हसत असते आणि म्हणते, सायली सुद्धा देवीला हात जोडते. आणि श्वेता म्हणते, बिचारी सायली मुली घरी परत येणार म्हणून खुश होऊन पूजा करते, पण शेवटी तिच्या पदरात तेच पडणार आहे जे प्रिया टाकणार. अर्जुननी सायलीला आता प्रियापासून देवही वाचवू शकत नाही, असं श्वेता म्हणत असते. आणि मग सायली, प्रतिमा आत्या, कल्पनाताई, देवीला सर्वजण हात जोडतात. सायली आरती करत असते. आणि मग परत रोडवर वाहनांचा थरार दाखवलेला आहे. ती माणसी असलेली व्हॅन पुढे असते आणि अर्जुनची कार त्याच्या पाठीमागे लावलेली असते, असा थरार दाखवलेला आहे. ते गुंड आरशातून पाहत असतात की अर्जुन येत आहे का नाही, सतत पाहत असतात. आणि मग पोलिसांची व्हॅनसुद्धा आलेली असते. आणि मग चैतन्य फोन करतो अर्जुनला. मग अर्जुन म्हणतो, बोल चैतन्य, असं म्हणत असतो. आणि मग बोलण्याच्या नादात असतो तोपर्यंत ती व्हॅन गायब झालेली असते. आणि चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, तू आम्हाला अपडेट करत राहा, फोन करत राहा, तो मी नंतर ओके, असं अर्जुन म्हणतो आणि फोन ठेवतो. आणि मग अर्जुन समोर बघतो तर ती व्हॅन गायब झालेली असते, तिथेच व्हॅनच नसते. आणि मग अर्जुन विचार करतो, इकडे गेली असेल का तिकडे गेली असेल, तिथे 2 रस्ते असतात, त्यामुळे अर्जुनसुद्धा कन्फ्यूज झालेला असतो. आणि मग आता असा विचार करत असतो, लेफ्टला गेली असेल की राईटला गेली असेल, टायरचे मार्कसुद्धा दिसत नाहीत, मला काय करू मी आता, असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग पोलिसांची गाडीसुद्धा येत असते. चैतन्य, तू लाईव्ह लोकेशन बघताय ना तुम्ही, अर्जुनला फोन करतो, मी अजून परत फोन करतो. आणि मग चैतन्य, हॅलो अर्जुन, आम्ही तुझ्याजवळ पोहोचतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ते इथून गेले असतील ना, पण त्यात गाडीचे टायरचे मार्क असतील का काय, काहीच कळू शकत नाही, मी एक जरी चूक केली ना तरी मानसीला खूप महागात पडेल. इकडे चैतन्य म्हणतो, हॅलो अर्जुन, हॅलो, ऐकू येते ना. तेव्हा अर्जुन रागारागातून म्हणतो, ऐकतोय मी, गाडी माझ्यासमोर गायब झाली आणि आता मला कळत नाही की ती लेफ्टला गेली आहे की राईटला, जर मी आता चुकीच्या दिशेला गेलो ना तर मानसीला ती खूप महागात पडेल. तेव्हा सावंत म्हणतात, आम्ही तिथे पोहोचलो की चारी दिशेने आपलीच माणसे असतील, पण त्याआधी तुम्ही या गोष्टीची खात्री करून घ्या की त्यांनी तुमच्यासाठी ट्रॅप तर लावला नाही आहे ना, हे इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात. तुम्ही त्यांचा पाठलाग करताय, त्यांना संशय तर येत नाही ना. तेव्हा अर्जुन तो बहुतेक आला असेल. आणि मग चैतन्य म्हणतो, अर्जुन प्लीज काळजी घे, आम्ही पोहोचतोच आहोत. सावंत म्हणत असतात, पण आता काय करणार आहेस तू, असं चैतन्य म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, विचार करतो. आणि मग तो डायरेक्ट जातो आणि तो कुठे गेला, काय बोलला कुणाशी, हे काहीच दाखवलेलं नाही. तो डायरेक्ट गाडीजवळ जाऊन उभा टाकलेला असतो. आणि मग इकडे व्हॅनमधला गुंड असतो आणि म्हणतो अर्जुनला, मस्तच, असं म्हणत असतो. आणि मग दुसरा गुंड, सचिन, राकेश
आणि प्रिया या तिघांनाही फोन करतो आणि म्हणतो, मॅडम आपलं जसं ठरलं होतं ना अगदी तसंच झालं आहे. आम्ही अर्जुनला चकवलं आहे आणि आता त्याची गाडी आमच्या मागे नाही आहे. मग सचिन म्हणतो, ग्रेट. आणि मग अर्जुन आता डायरेक्ट येऊन त्या माणसाच्या गाडीच्या जवळ येऊन उभा टाकतो आणि मग तो गुंड म्हणतो, हॅलो मॅडम, अर्जुन आमच्या समोर येऊन पोहोचला आहे. तेव्हा सचिन म्हणतो, काय? आणि मग प्रिया हसत असते आणि मग प्रिया म्हणते, काय इतक्या लवकर? त्याने गाठलं सुद्धा तुम्हाला? तेव्हा सचिन म्हणतो, चांगलंच आहे ना, आता आपला प्लॅन शेवटच्या टप्प्यावर आला आहे, असं सचिन म्हणत असतो. आणि मग तो गुंड म्हणतो, आता आम्ही पुढे काय करायचं आहे? तेव्हा प्रिया म्हणते, जसं ठरलंय ना अगदी तसंच करायचं. हे बघा, पोलीस येईपर्यंत तिथे त्याला अडकवून ठेवा, अर्जुनकडून मार खायची तयारी ठेवा आणि तुम्हाला जितकं जमेल ना तितकं त्यालाही चोपा, असं प्रिया म्हणत असते. आणि मग अर्जुन मेला ना तरी चालेल असं प्रिया म्हणते. कळलं ना तुम्हाला? असं म्हणते, कारण आपल्याला मानसीला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे, अर्जुनच्या नाही, असं प्रिया म्हणत असते. तेव्हा सचिन म्हणतो, तोपर्यंत हे लोक अर्जुनवर हात साफ करून घेणार. तेव्हा राकेश म्हणतो, हो हात साफ करा करा, मारा त्याला. खरं तर का मी तिथे असायला हवं होतं, अर्जुनची धुलाई करायला, असं राकेश म्हणत असतो. आणि मग इकडे अर्जुन लक्ष देऊन बघत असतो गाडीकडे आणि म्हणतो, या गाडीतून कोणी उतरत का नाही आहे? मग प्रिया म्हणते, बघ एक गोष्ट महत्त्वाची, अर्जुनला मानसीच्या समोर मारायचं, तरच तिला आपल्याला धमकवता येईल, तिला सांगता येईल की तू जर सायलीच्या विरोधात स्टेटमेंट नाही दिलंस तर अर्जुन तर मरेलच, पण तुझ्या सायलीताईची सुद्धा हीच अवस्था करेल. आणि आज अर्जुनची जी अवस्था बघून मानसी आपलं काम करायला तयार होईल, असं प्रिया म्हणत असते आणि हसत असते. परत इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. तिकडे आरती सुरू झालेली असते, सायली आरती करत असते आणि सगळेजण टाळ्या वाजवत असतात. आणि मग आता प्रियाचा सीन दाखवलेला आहे. ताई मला खडू आणून दे, ताई मला खडू आणून दे, पांढरे पण आण आणि रंगीत पण आण. तेव्हा पाहिजे असेल तर ती कॉन्स्टेबल म्हणते अर्ज करायला लागतो. तेव्हा प्रिया म्हणते, अगं कर की, मी सही करायला तयार आहे, मला खडू हवेत म्हणजे हवेत, नी खडू घेऊन ये जा, असं प्रिया त्या कॉन्स्टेबलला म्हणत असते. तेव्हा ती कॉन्स्टेबल म्हणते, प्रिया तुझं डोकं फिरलेलं दिसतंय, असं म्हणते. तेव्हा प्रिया म्हणते, हे मला शिडीचा गेम, आणि मग तिथे शिडीचा गेम काढलेला असतो, आकडे आणि सापशिडीचा. तेव्हा सीमा कॉन्स्टेबल म्हणते, अरे माझ्या कर्मा, काय काढलं हे नवीन? तेव्हा प्रिया म्हणते, सापशिडी आहे, तुला कळलं नाही का? ही सापशिडी आहे, हे बघ ही शिडी आहे, असं म्हणून प्रिया दाखवत असते. आणि ह्या शिडीवरून वर जायचं, ह्या शिडीवरून वर जायचं आणि हा साप आहे, हा जर साप खाल्ला तर आपला खेळ खल्लास, असं प्रिया म्हणत असते. आणि मग ती सीमा कॉन्स्टेबल म्हणते, अगं प्रिया एकटीच खेळणार आहेस का? दुसऱ्या सोंगट्या कुठे आहेत? असं म्हणते. तेव्हा त्यातला एक खडा घेते आणि ती हातावर घेते आणि हातात घेतल्यानंतर म्हणते, ओळखलं नाहीस का ताई? काय करतेस? हा आहे ॲडव्होकेट अर्जुन प्रताप सुभेदार, असं म्हणते. आणि त्या सोंगटीला अर्जुनचं नाव ठेवते. आणि मग ते ओळख काय आहे म्हणून तो क्यूब असतो तो घेते हातात आणि म्हणते, हे काय आहे तुला माहिती आहे का? तेव्हा ती सांगते की प्रिया अश्विन सुभेदार, असं म्हणत असते, म्हणजे मी, असं म्हणते. आता बघ अर्जुन प्रियाच्या तालावर कसा नाचत होते, असं प्रिया म्हणत असते. आणि मग खाली ती क्यूब टाकते खाली आणि मग तिला 3 पडतं आणि मग ती 3 पडल्यानंतर 1 2 3 असं म्हणते आणि 3 पावलं पुढे येऊन अर्जुन आता अण्णा सरांच्या गुंडासमोर येऊन थांबेल, असं प्रिया म्हणत असते. आणि मग इकडे अर्जुन खरंच गाडीतून खाली उतरत असतो आणि तो उतरलेला असतो, पुढे पुढे जात असतो. एकदम हिरोसारखी एंट्री दाखवलेली आहे अर्जुनची. तो पुढे पुढे जातो आणि मग ते गुंडसुद्धा गाडीचे दरवाजे काढतात आणि ते सुद्धा खाली उतरतात आणि त्या गुंडाच्या हातात काटे आणि बॅट असतात आणि ते गुंड एकदम अर्जुनच्या समोर येतात आणि इकडे सायली देवीची आरती करतच असते. आणि मग प्रिया म्हणते, हिरोगिरी करत म्हणेल, मानसीला माझ्या ताब्यात द्या, नाहीतर तुमच्या सगळ्यांना जेलमध्ये सडायला पाठवेल, असं प्रिया अर्जुनची ॲक्टिंग करत म्हणत असते. आणि जेलमध्ये असं मग अर्जुन इकडे खरंच म्हणतो की मानसीला माझ्या ताब्यात द्या. तेव्हा ते गुंड म्हणतात आणि हसतात, तुझ्या ताब्यात, असं म्हणतात आणि हसत असतात. मग अर्जुन म्हणतो, पोलीस कोणत्याही क्षणी इथे पोहोचतील, तुम्ही कोणीही वाचणार नाही आहात, त्याआधी सिलेंडर केलं तर ते तुमच्यासाठी बरं होईल. तेव्हा तो गुंड म्हणतो, आमच्यासाठी काय बरं आणि काय वाईट हे तू याचा विचार करू नको, तू त्या पोरीचा विचार कर, तुला त्या सापडणार नाहीत, असं
तो गुंड म्हणत असतो आणि मग हसत असतो. अर्जुन म्हणतो, त्या मुली तर मला सापडतीलच आणि मानसीला सुद्धा मी आज इथून घेऊन जाणार आहे. तुम्ही कोणीही मला थांबवू शकणार नाही. तेव्हा तो गुंड म्हणतो, तू घेऊन जाणार नाही? तू कुठेतरी येऊन बघ तुझी मुंडी पुढे तरी येऊन बघ तुझी मुंडी कसं तोडतो ते, असा तो गुंड म्हणत असतो. आणि मग इकडे प्रियाचा सीन परत दाखवलेला आहे. प्रिया म्हणते, पुढे काय होतं, पुढे काय होतं माहिती आहे का? तेव्हा ती सीमा कॉन्स्टेबल तिथेच असते. प्रिया म्हणते, पुढे अण्णा सरांच्या गुंडामध्ये आणि अर्जुनमध्ये खूप फाईट होते असं प्रिया म्हणत असते. आणि मग इकडे फाईट सुरू झालेली असते. अर्जुन एकटाच असतो आणि अण्णांचे गुंड 7-8 असतात. आणि मग मानसीसुद्धा बेशुद्ध असलेली शुद्धीत येत असते. आणि मग प्रिया म्हणते, नाही नाही, अर्जुनला हरवणं एवढं सोपं नाही आहे असं म्हणत असते. आणि मग परत ती क्यूब खाली टाकते. आणि मग काही अर्जुन शिडी घेऊन वरच गेला ताई, ही वर गेला प्रिया म्हणत असते. आणि मग सगळेजण गुंड अर्जुनवर हल्ला करत असतात. आणि मग अर्जुन सगळ्यांना अडवतो. आणि मग इकडे देवीची आरती लागलेली आहे, गोंधळ लागलेला आहे सुरू. आणि इकडे अर्जुनचं आणि त्या गुंडांची मारामारीसुद्धा सुरू झालेली आहे. आणि हे गाणं असतं, गोंधळाला ये गोंधळाला ये, दुष्टबंधनातला हे गोंधळ सुरू झालेला असतो. सर्वजण अर्जुनच्या एकदम तुटून पडतात. हातात त्रिशूल वाई घेत नाही आता सांभाळ दे आणि गोंधळाला ये असा गोंधळ सुरू झालेला असतो. आणि इकडे सायली आरती करत असते, गाणं सुरूच असतं, आई गोंधळाला ये. आणि इकडे मारामारीसुद्धा सुरूच असते. आणि मग मानसी डोळ्यावरची पट्टी काढून टाकत असते. ती सुटण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुनला त्यांनी गाडीत पाहिलेलं असतं. मग अर्जुन त्या सगळ्यांना एकदम ढकलतो आणि खाली पाडतो. आणि मग प्रिया म्हणते, ताई ताई, अर्जुन जिंकतोय असं म्हणत असते. मी तर अर्जुन जिंकतोय ताई, काय करू मी, असं प्रिया म्हणत असते. आणि मग मानसीने सुद्धा बघितलेलं असतं की तिथे अर्जुन आलेला आहे, हे सुद्धा बघितलेलं असतं. आणि मग ती बघते अर्जुनला आणि दादा दादा असं म्हणत असते. आणि मग अर्जुनसुद्धा बघतो की मानसीला एक बाई धरलेली असते. आणि मग प्रिया म्हणते, ताई ताई, का खात नाही आहे साप, अर्जुनला का खात नाही आहे, त्याला फक्त शिड्याच का मिळत आहेत, मी कसं सहन करू, नाही म्हणजे मला सहनच होत नाही, अर्जुन त्या मुलीपर्यंत पोहोचणार, असं प्रिया म्हणत असते. आणि मग परत इकडे गोंधळाचं गाणं लागलेलं असतं. आणि मग अर्जुन त्या गाडीच्या जवळ जातो. आणि मग मध्ये मानसीला बघतो आणि ते गुंड मग सगळेजणच एकदम येतात. आणि मग अर्जुनला ओढून ओढत असतात. आणि मग मानसी आतमधून सगळं काही बघत असते. अर्जुनच्या गळ्याला एक जण धरलेला असतो. आणि मग अर्जुन त्याला लात घालून खाली पाडतो. आणि मग गाणं सुरू झालेलं असतं, अंबाबाई गोंधळाला ये, अंबाबाई गोंधळाला ये, गोंधळाला ये, हे गाणं सुरू झालेलं असतं. खूपच छान असा थरा रंगवलेला आहे. आणि मग इकडे जेलमध्ये प्रिया म्हणत असते की आकडे माझ्या मर्जीनुसार का पडत नाहीत, अर्जुनला साप का खात नाही, अर्जुनला साप का खात नाही, असं सतत म्हणत असते. आणि मग अर्जुनला फक्त शिडीच मिळत आहेत. अर्जुन पुढे चाललाय. अर्जुन, ताई ताई, तू काहीतरी कर, असं ते कॉन्स्टेबलला म्हणत असते. अर्जुनला कुठेतरी आण की साप त्याला खाईल आणि तो खाली येईल, काहीतरी कर, असं म्हणत असते. आणि तो काहीही करून मुलीपर्यंत पोहोचेल, असं प्रिया म्हणत असते. आणि मग अर्जुन परत मानसीकडे जातो, गाडीकडे. आणि मग तो पळत चाललेला असतो. तितक्यात तो गुंड त्याचा पाय ओढतो. पाय ओढल्याबरोबर अर्जुन खाली पडतो आणि दुसऱ्या गुंडाकडे फेकतो. आणि मग आता दुसरा गुंड तिसऱ्या गुंडाकडे, तिसरा गुंड चौथ्या, असं करत एक जण एकाची बाळी झाली की एकाची असं मारत असतात. आणि एक जण पोटात मारतं, दुसरं तोंडावर मारतं आणि परत पोटात मारतात. आणि मग एकाकडून त्याच्याकडून याच्याकडे असं अर्जुनला सगळेजण फेकत असतात. आणि आता त्या गुंडाची बारी झाली की दुसऱ्या गुंडाची बारी, असं सुरू झालेलं असतं. इकडून तिकडे अर्जुन खूप मार खात असतो. मग तो एकदम चक्कर येऊन खाली पडतो. आणि मग तो पडला खाली असतो. मग मानसी बघत असते आणि रडत असते. आणि मग इकडे सायलीची आरती सुरू झालेली असते. सायली आरती करत असते आणि मानसी रडत असते. आणि त्या बाईने मानसीला तोंडाला दाबून धरलेलं असतं. आणि मग तो गुंड अर्जुनच्या कॉलरला धरतो आणि उठवतो. आणि मग अर्जुनला मानसी दिसते आणि तो डोळे वर करतो. आणि मग तो गुंड परत मारायचा प्रयत्न करतो. मग अर्जुन त्याचा हात वरच्या वरी धरतो. आणि मग इकडे परत प्रियाचा गेम सुरू झालेला असतो, शापशिडीचा. आणि मग परत संगीत सुरू होतं, बाईचं तू जननी अवतरणी, संकटहरिणी, शापहरिणी, तू खूप असा गोंधळ असा छान आहे आई भवानीचा, तो सुरू झालेला असतो. जगदंबे भवानी जगदंबे हे गाणं लागलेलं असतं. एकदम अर्जुनच्या डोक्यात तिथली बॅट घालतो एक डाकू आणि तो माणूस तिथं गुंड असतो. अर्जुन मात्र खाली पडतो. आणि इकडे सायलीची आरती सुरूच असते. आणि मग आजचा भाग संपतो. आता प्रोमो दाखवलेला आहे. प्रोमोमध्ये सायली आरती करत असते असं दाखवलेलं आहे. आणि मग सायली म्हणते, देवी
अनुयायी यांना आणि मानसी लवकर सापडू दे, हे लवकर घरी परत येऊ दे. आणि मग अर्जुनला खूप असं मारलेलं दाखवलेलं आहे. अर्जुनच्या पोटात कोणीतरी चाकू खुपसला आहे आणि अर्जुन खाली पडतो. आणि मग इकडे प्रिया म्हणते राम नाम सत्य है असं म्हणत असते आणि सायली आरती करत असते आणि ती आरती खाली ठेवते आणि कुंकुवाची वाटी घेऊन चाललेली असते आणि सायलीच्या ती कुंकुवाची वाटी खाली पडते आणि अर्जुनसुद्धा खाली पडलेला असतो आणि बायको म्हणून असा हाक मारतो. आणि आजचा भागसुद्धा इथेच संपलेला आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी धन्यवाद.